मुलगी मुलगी आई आई कमाल सामने वेद आहे तिथे. नको वेदा वेदा बाजूला होणारा जा. वेदा वेदा उठते थोडं. वेदा दादा दादा ही अशी का बसले इथे? अरे बडी बडीनी बहुतेक तिची बाहुली इथे ठेवली तर आम्ही शोधत होतो तिची बाहुली. मग दिसली तर मी तिला इथेच बसवलं खेळायला. म्हटलं उगाच तिला डिस्टर्ब नको ना करायला. तिच्या कलाने घ्यायला हवं ना आपल्याला म्हणून. बाबा वेदाला घेऊन बाजूला व्हा. तिला काही खायला वगैरे दिले वेदात? नाही मी मदनला सांगितलंय तिच्यासाठी ज्यूस बनवायला. दादा अरे तू आराम कर ना, मी आहे तिच्या सोबत. भरून पावले ग पोरी मी. तुझ्यामुळे देवीचं दर्शन इतकं सुरेख झालं. डोळे असते ना तरी मला एवढं चांगलं दर्शन झालं नसतं बघ. आता मी मरायला मोकळी. माझी शेवटची इच्छा पूर्ण केलीस. आजी असं नका बोलू. नाही ग बाळा. बाळा सांग मला या बदल्यात तुला काय हवंय? काय देऊ तुला? आजी तुम्ही मला काही द्यावं म्हणून मी तुम्हाला मदत नाही केली. मला ह्याचा मोबदला नकोय. अगं मोबदला नाही ग. तुझी आई तुला काहीतरी देते असं समज. हा देवी आई तूच माझ्या पदरात वेदाचं दान दिलंयस. तिला वाचव. आणि जर तू तिला वाचवलं नाहीस ना तर माझा तुझ्यावरचा विश्वास उडेल कायमचा. अंत बघू नको आई, अंत बघू नको. बोल काय हवंय तुला? काय देऊ सांग ना. आजी तुम्हाला द्यायचंच आहे ना तर आशीर्वाद द्या माझ्या ताईला. तिचा हिच्यावर खूप विश्वास आहे. तिच्या मनासारखं होईल असा आशीर्वाद द्या. तथास्तु.
आजी काय झालं याला बघ ना ते तिथे वरती झडकलंय आणि इथे येतं यावेळेस काय झालं बघ कळत नाहीये ते उठ तुला उठ वाचली कार्टे कुठे गेले आजी? तू मारणार माझ्या वेदाला लाईट आहे तरी पंखा का थांबलाय पंखा बंद आहे पंखा माझ्या डोक्यावर इथं लागलं टेंगूळ डोक्यावर पडलं इथं काय बोललेले काय बोललेले वेदाच्या अंगाला हात लावायचा नाही मग लावला कसा हो मॅडम वेदाच्या अंगावर झुंबर पाडायला गेलो तुमच्यासाठीच केलं मॅडम पडलं का नाही मग पडलं का नाही माझं टार्गेट एकदम बरोबर होतं मॅडम पण त्या झुंबर मध्येच अडकलं लाईट अचानक बंद चालू व्हायली मीच गेलो बटन बंद करायला मला शॉक लागला की हो मॅडम काय तर गडबड आहे मॅडम मी सांगू काय गडबड आहे ही गडबड आहे कळलं किती वेळा सांगितलं दारू झोपायची नाही तुम्ही शपथ सांगतो मॅडम डोक्यावर झुंबर मध्ये सगळे अंबिका, 好
का? I miss you. माहिती आहे मला. मी सुद्धा तुम्हाला खूप मिस करते अथर्व. पण काय उपयोग? तू आपला संसार अर्धवट टाकून घेतीस. नाही नाही अथर्व, मी आपला संसार अर्धवट सोडून नाही गेले. त्या मायाने मला बाजूला काढलं. अथर्व, तुम्ही आता कोणावरच विश्वास ठेवू नका. आपली वेदाच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तिला वाटतंय की माझ्यामुळे तू कसं सांगू तिला? आय एम हेल्पलेस. मी तुमच्यामुळे नाही गेले, मला माहिती आहे. आणि आता राहिला प्रश्न वेदाचा. तिचा खूप मोठा गैरसमज झालाय. तुमचीच मुलगी आहे, हट्टी आहे जरा. असा मोठ्या माणसाला राग यावा असा राग आलाय तिला. तुम्ही प्रयत्न करा तिचा गैरसमज दूर करण्यासाठी. बोला तिच्याशी. अथर्व, नाराज आहेस ना? वेदा बोलत नाहीये तुझ्याशी. मला माहित आहे की तुला खूप त्रास होतो या गोष्टीचा. खरं सांगू, मी पण अंबिकाला खूप मिस करते. ट्रस्ट मी, आय कॅन अंडरस्टँड. अगदी तुझ्यासारखं. यु नो, वी वर लाईक ट्विन सिस्टर्स. आम्ही अनाथ होतो, पण ना नकळत एकमेकांमध्ये कुटुंब सापडलं. कधी मी तिची आई व्हायचे तर कधी ती माझी. कधी बहीण व्हायचे तर कधी भाऊ. आय रिअली मिस. खरं सांग, मला खरंच कधी कधी वेदाच्या रूपात अंबिका दिसते. मला पण दिसत, पण ती बोलत नाहीये ना माझ्याशी. वेदा हेट्स मी. मी आहे ना. डोंट वरी, सगळं नीट करेन. वेदाला माझ्यापेक्षा जास्त कोण समजू शकतं. सगळ्या गोष्टींची काळजी घे. माया, अथर्वला हात लावायचा अधिकार तुला कोणी दिला? माया, रेस्ट कर. मी चहा आणते. मी या घरची वारस आहे, या घरची मुलगी आहे, या घरची लक्ष्मी आहे. म्हणून काय करतेय मी? दूध तापवून दुधाचा ग्लास भरतीये. द्या तिला गरम करून दूध. मदन, खरं तर ही सगळी कामं तुझी आहेत. ते दूध तापव आणि वेदाला दुधाचा ग्लास नेऊन दे. गरम गरम दूध देतो. काय रे, कसला विचार करतोस? तुझ्या लक्षात आहे ना मायाने काय सांगितलं? वेदाच्या नादी लागायचं नाही, तिच्यापासून लांब राहायचं. लक्षात आहे ना? लक्षात आहे. आपण बाई, तुम्ही तिची लहानपणापासून सेवा करत आलात. मोठी झाल्यावर पण सेवा करत राहा. आयुष्यभर तुम्ही तेच करत राहा. नाही नाही नाही, असं कसं होईल? मी असं होऊच देणार नाही. पण कसं?
काय बाई, फक्त मारू नका सांगितलंय, त्रास देऊ नका असं कुठे सांगितलंय? हा पण कसा? कसं कसं? वाटेत भेटला ससा. वा वा करेक्ट. भाजू दे तिचं तोंड. तसे काय, तिची आई गेल्यापासून वाटाच बसली आहे तिची. ना काही सांगते ना काही बोलते. खुमी झाली नुसती खुमी. आणि आपल्यामुळे तोंड भाजलंय हेही सांगता येणार नाही तिला. सोन्याहून पिवळं. दे. वाह. वेदा, ए वेदा, भूक लागली आहे ना आपल्याला? दूध पितेस थोडं? घे. तुला हसायला काय झालं? मजा येणार आहे, मजा. ती लक्षही देत नाहीये माझ्याकडे. मग प्रयत्न करा ना. मस्का मारा, मस्का. दामोदररावांना मारतातच. वेदा, हे बघ, तू दूध प्यायलीस ना, तर मी तुला गार्डन मध्ये फिरायला घेऊन जाईन. दूध गार होतंय. वेदा, तू दूध प्यायलीस ना, तर मी तुला मोठे चॉकलेट देईन. नर्मदात्या, नका ना असं गोड बोलून फसवू माझ्या मुलीला. निरागस आहे ती. नका असं वागू. वेदा, पिऊन टाक बरं दूध. नाही तर तुझ्या घशात होती ना मी. माझ्याकडनं सेवा करून घ्यायची आहे ना तुला. घे. अगं घे. वेदा, वेदाबाई. वेदा, काय झालं? ती अशी का गेली? आणि हे दूध कसं सांडलं? साहेब, कुत्रा तुमचा फार धांदरट आहे बघा. तुम्ही असलात ना की असं भोळ्यासारखा वागतो. तुम्ही नसलात ना की मला त्रास देतो. बरं, अहो माझा लेंगा फाडला त्याने. हो, पण हे दूध सांडलं कसं माझं? हे वेदासाठी होतं ना? हो. अरे ठीक आहे ना, सांगून टाक जे खरं आहे ते. अथर्व, वेदा खूप चिडचिडी झाली आहे. म्हणजे ऐकतच नाही कोणाचं. बघ ना, तिला दूध दिलं तर ती फेकून निघून गेली. मी बोलतो तिच्याशी. अथर्व, चिडू नको हा तिच्यावर. आई नाही येणार आहे तिला. खरं तर आई शोध तिच्यासाठी. माया खूप छान सांभाळते तिला. ती मायाचं ऐकते. म्हणजे काहीतरी मार्ग निघतोय का बघ ना. आता आपली माया म्हणजे अंबिकाचीच मैत्रीण आहे ना. ती छान सांभाळेल आपल्या वेदाला. तू विचार करतोस का तिचा? म्हणजे तिच्याशी तसं बोलून बघशील का? बाई, प्लॅन तो फसलो. हो ना. चल. नर्मदात्या, तुम्ही असं बोलताय? खूप विश्वास होता माझा तुमच्यावर. विश्वासघात केलाय तुम्ही माझा. पण आता तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागतील.